हॅलो गाईज, कसे आहे सर्वजण? उन्हाळ्याचा आस्वाद घेत असणार, थंड थंड पेय आंबे खाऊन मजेत असणार सर्वजण. एक ताई मला विचारलेली, तुम्ही घरामध्ये फर्टिलायझर कसं करता? त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. ॲक्च्युली हे मी कांद्याची साल, परत केळ्याची साल आणि ऑरेंजची साल, परत वाळलेला कढीपत्ता आणि परवाच अमावास्या झाली ते हार असतंय ना, आपण फोटोला घालतो तो हार, म्हणजे फुलं, सुकलेली फुलं, हे सर्व मी आज सकाळीच पाण्यात भिजत घातली होती. म्हणजे एक 12 तासांचं अंतर म्हणा, एक पूर्ण एक बकेटमध्ये पाणी घालून मी भिजत घातले होते ते. आणि ते पाणी मी तयार करून झाडाला घालणार आहे. म्हणजे असं की कांद्याची साल म्हणजे कशासाठी, की एक झाडासाठी एक उत्तम आणि मोफत फ्रीमध्ये सेंद्रिय खत मिळतं. आणि या कांद्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम यासारखी बरीचशीच खनिजे असतात. त्यामुळे काय होते की आपल्या झाडाची जी वाढ होते ती भरपूर लवकर होते, जलद होते आणि जी झाडाची मुळे असतात ना ती मजबूत होण्यास मदत होते. आणि ही जे पाणी आहे, म्हणजे आता हे मी पाणी कचरा बाजूला काढून ठेवते. कचरा म्हणजे कसं, मी हे जे काढले नाही, फक्त माझं मोस्टली 24 तास किंवा असं एक दिवस पूर्ण असं भिजत, पूर्ण दिवस रात्र असं मी काय केले की सकाळी भिजत ठेवले आणि संध्याकाळी मी हे पाणी वापरत आहे. आणि परत मी हेच काढून परत उद्या सकाळी पाण्यात हे आता रात्री भिजत ठेवून परत उद्या सकाळी मी हे झाडांना घालणार आहे. म्हणजे आता हे एक बकेट पाणी ज्या झाडांना मिळेल तेवढंच मी वापरणार आहे. म्हणजे जे महत्त्वाचे गुलाबाची, जास्वंदीची अशी झाडं आहेत ना, त्यांना घालेन मी आणि परत पाणी हे भिजत ठेवेन. परत नेक्स्ट एकदा याचा वापर करेन. तसंच जर तुम्हाला तुमच्याकडे जागा असेल, स्पेस असेल ठेवायला वगैरे, तर तुम्ही 1-2 दिवस ठेवू शकता. कारण त्याचा थोडा वास येतो, त्याच्यामुळे मी जास्त दिवस नाही ठेवत. आणि कसं होतं की हे झाडाची सालचे जे पाणी आहे ते गुलाब, जास्वंद, परत आपले फळभाज्या, टोमॅटो, मिरची, वांगी आणि जे आपले इंडोर प्लांट्स आहेत, मनी प्लांट, स्नेक प्लांट, ह्याला फार छान होतं, म्हणजे चांगली वाढ होते सगळ्यांना. आणि कसे की झाडावर नैसर्गिकरित्या जे कीड आणि रोग असतात तेही ऑटोमॅटिकली कमी होतं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा की 15 ते 20 दिवसातून एकदा हे तुम्ही पाणी झाडांना घालत जावं. आणि काय 15 दिवसात आरामामध्ये आपले कांद्याच्या साली भरपूर तयार होतात. केळी खात असतो, केळ्याच्या साली तयार होतात. ऑरेंज खात असतो, त्याचे साली तयार होत असतात. ते तुम्ही काढून बाजूला ठेवून वाळवूनही वापरू शकता. आणि मेन म्हणजे उन्हाळ्यात हे खत झाडांना खूप फायदेशीर ठरतं. म्हणजे कसं की लिक्विड फर्टिलायझर होतं ना हे, त्याच्यामुळे ते झाडांना व्यवस्थित पुरतं. आणि आता हे ऑरेंजचे जे पील आहेत, म्हणजे ऑरेंजच्या ज्या साली आहेत, त्याचा तर फार उपयोग होतो. कारण त्याचा वास उग्र आहे ना, त्याच्यामुळे एक कीड वगैरे जास्त झाडांना लागत नाही. आणि मोस्टली काय करायचं, असं पाण्यात भिजवूनही घाला किंवा कडक वाळवा ते आणि मिक्सरमध्ये पूड करून बारीक करून ठेवा. आणि ते तुम्ही मातीत 1-2 चमचे घातले ना तरीही चालतं. पण डायरेक्ट ऑरेंज पील कधीही झाडात फेकू नका. कारण की म्हणजे आपलं जे ऑरेंज पील आहे ना ते ॲसिडिक आहे, त्याच्यामुळे ते झाडांच्यावरती झाडांना प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तुम्ही ते एकतरी वाळवून पूड करा अथवा पाण्यात भिजवून त्याचं स्प्रे करा अथवा डायरेक्ट मुळांना द्या, तसंही चालतं. पण तुम्ही डायरेक्ट हे करू नका, साली टाकू नका. आणि त्या वासाने जे संत्र्याचा वास आहे तो तीव्र असतो, त्याच्यामुळे मुंग्या वगैरे येत नाहीत. त्याच्यामुळे संत्र्याची साल उत्तम, म्हणजे किडा मुंगीसाठी तरी चांगलं होतं. आणि की आपलं हे म्हणजे आता मी हे काय करायला लागले की जे महत्त्वाचे म्हणजे जास्वंद, गुलाब, मोगरा जी फुलं आहेत ना, मी त्यांना आज घालून घेते. आणि जे उरलेलं आहे ते मी उद्या घालणार आहे. कारण माझ्याकडे फार झाड आहेत ना, त्याच्यामुळे एकच बकेट पाणी मला बस नाही होणार, त्याच्यासाठी मी ते वापरत आहे. आणि मी ह्याच्यामध्ये अजून काय मिक्स केले की केळीची साल. ते केळ्याची सालीने होतं आहे की सगळेच मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे सर्व झाडांना मिळतं. आणि फुले लवकर येतात, फुलं भरपूर येतात, लवकर पण येतात
आणि भरपूर येतात. त्याच्यामुळे हे कसं होतं की सगळ्यांनाच विकत खतं आणणे म्हणजे परवडण्यासारखं नसतं आहे. आणि आपण जे घरात फेकून देणार तो म्हणजे होम किचन कंपोस्ट म्हणजे किचनमधले कचरा जो साली असतात सगळे किंवा बाकीही साली असतात आपल्या, वांगी काटलेली असते, भेंडीचे असते, परत दोडका सोललेला असतो, भाजी मेथी पालेभाजी जे असतात त्याच्या साली, ते सर्व तुम्ही गोळा करून सुकवून ठेवू शकता. अथवा तुम्ही तुमच्याकडे स्पेस चांगला असेल तर तुम्ही ते कंपोस्टसारखं कुजवून त्याचं खतही तयार करू शकता. पण मला हे बेस्ट होतं की मी जे कांदा वगैरे जे साली आहेत ते मी साठवून ठेवते. एक 7-8 दिवस 15 दिवस असं साठवते आणि मी ते असं भिजवते. आणि हे बघा गुलाबाला हे मिनी गुलाब आहे, हायब्रिड गुलाब आहे. असं नेहमी फुलं असं ह्याच्यात मी ॲक्च्युली कांदाच लावला याच्यामध्ये, या कुंडीमध्ये. तर ह्याची वाढ चांगलीच झाली. याला कीटक वगैरे काहीच झालं नाही. म्हणजे ह्याच्यासोबत जे मी एक 2-3 गुलाबाची झाडं आणलेली ना त्याला कीड वगैरे लागली होती, म्हणजे असं पानं सुकोडे असतात ना तसे व्हायचं वगैरे. पण या झाडाला झालं नाही, कारण मी ह्याच्यामध्ये कांदाच घातला आहे ऑलरेडी. जमिनीत त्याच्या मातीमध्ये कुंडीमध्ये ना कांदा आहे. तर नेहमी अशी बहार असते या झाडाला आणि कळ्या अशी गुच्छानेच येतात, छोटे फुलं लागतात पण येतात. आणि हे कसं म्हणजे गुलाबाचं झाड आहे ना, याला मी फार केअर केले तरी पण थोडं रोग ह्याच्यावरती लागलंच. आणि आता थोडं कमी होतं आहे, म्हणजे मी आता वीकली एक बार नीम ऑइल स्प्रे करत आहे. त्याच्यामुळे बघा मी कुठल्या एक व्हिडिओमध्ये दाखवले होते की ती कशी कळी झालेली. आत्ता बऱ्यापैकी ह्याच्यात सुधारणा झाली आहे, म्हणजे फूल तरी छान उमललं आहे आणि ही फुलं फार मोठी होतात. पण थोडं रोगांचं मार लागला आहे ना आणि उन्हामुळे वगैरे असे त्यांना हे झालं म्हणजे त्रास झालेला आहे ना, त्याच्यामुळे ते स्प्रेने बऱ्यापैकी कमी केलेलं आहे मी ते. आणि हे पण बघा 4 कळ्या एकाच वेळी लागलेत. जे हे मी आणून एक 20 दिवस झाला असणार आहे झाड. फक्त आणले त्यावेळेला एकच असं फांदी होती आणि त्याला एकच कळी 2 कळ्या होत्या. मी मे बी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार आहे ते. मला हे येते की नाही असं वाटलेलं, पण आलं बघा. तुळशीच्या झाडांना पण फार हे होतं, कारण तुळशीची जी गच भरून म्हणजे फुलं हे येतात, पानं वगैरे असं भरून भरून येतात. हे गुलाबाचं झाड आहे बघा, ह्यालाही फार छान असं हे व्हायला लागले. स्टार्टिंगला ह्याच्या कळ्या फार असं निघून निघून पडले, पण आता ग्रोथ चांगली झाली आहे बघा. किती छान ग्रोथ झाली याची. असं बघा ही जी फांदी आहे ना, तर खालून आलेली आहे फांदी. ही पूर्ण मुळातून नवीन फांदी आलेली आहे. म्हणजे किती छान वाढ झाली आहे बघा ह्याचं. बघा म्हणजे पूर्ण असं खाली जे जमिनीतून म्हणतो ना तशी आलेली ही फांदी आहे. तसं जर झाड तुमचं ग्रो होत असेल ना तर फार छान. हे बघा सुंदरसं फूल लागले आहे. हे पण याला पण फार फुलं लागतात. आपलं हे अपराजिताचं झाड आहे हे. आणि ते कसं होतं की ते 4 झाडं एकत्र आहेत, त्याच्यामुळे ते फार प्रॉब्लेम आले. त्यांना वाढ व्यवस्थित होईना आणि मला ते तोडून टाकायचं होत नाही आहे. आता हे सोनचाफ्याला एक बहार येऊन गेला. परत आता हे मी फर्टिलायझर वापरत आहे. परत नवीन बहार येतो. जे कंटिन्यू अशी फुलं येत आहेत त्याला, म्हणजे थोडं एक 10-15 दिवसांनी नवीन कळ्या येतात आणि फुलं लागतात. हे जास्वंदीचं झाड आहे, गुच्छ जास्वंद आहे ही रेड कलरची. आणि ते मी रिपॉटिंग केल्यानंतर त्याचं ग्रोथ फार छान झाले. फुलं येत नाही आहेत अजून, म्हणजे अजून त्याचं सीझन नसणार आहे, मग येईल. पण जेल प्लॅन्टवरती थोडं काम करायचं आहे, पण असंच की वेळ मिळत नाही आहे मला. आता ही काही झाड आहेत ती मी यांना सावलीत ठेवले, कारण उन्हानं इतकं छान झालेलं ना झाड, उन्हाने अक्षरशः करपून गेलं. त्याच्यामुळे मी हे सावलीत ठेवले आणि मोस्टली हार्ड प्रूनिंगच केले मी. ह्याचं पण हार्ड प्रूनिंग केलेले मी, तरी थोडी फुलं लागत आहेत. आणि मी ह्यांना थोडंच घातले पाणी, कारण कसं इथे सावलीत असतं त्याच्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही. आणि मी हे जे फर्टिलायझर केलेलं आहे, मग मी जास्त घातले तर ते पाणी खालून निघून जाईल, त्याच्यामुळे मी जास्त घालत नाही आहे, थोडं घालत आहे. मी खवचं एक पान आणलेलं, पान नाही एक कटिंग आणलेलं,
ते लावले पण ते काही येत नाही असं वाटायला लागले मला. ही 3 जरा झाडं आहेत ना थोडं डेंजर झोनमध्ये आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना सावलीत ठेवले. पावसाळ्यात त्यांना छान वाढ होईल त्यांची, बघूया. आता थोडंफार राहिलेलं आहे, मी हे थोडं थोडं घालते सर्वांना आणि उरलेलं परत मी बकेटमध्ये पाणी भरून ठेवणार आहे. हे बघा, हे असं भरून ठेवले मी आता आणि उद्या सकाळी परत मी हे पाणी घालेन. पूर्ण मी बकेट भरून ठेवले, म्हणजे आता 1 लिटर पाणी मिक्स करा हे असं प्रकार मी करत बसत नाही. जेव्हा बकेटमध्ये घालते त्याच वेळेला भरून ते मी घेते आणि फक्त कसं सकाळी भिजत ठेवले मग मी संध्याकाळी घालते असं करते. 2-3 दिवस मी नाही ठेवत त्याला, तसं ठेवलं तर ते मग स्ट्रॉंग फर्टिलायझर होतं. गाईज, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते जरा मला सांगत जा, म्हणजे मला व्हिडिओमध्ये काय ॲड करायचं किंवा कसं करायचं मी ते हे करू शकते. आणि मला जे प्रॉब्लेम्स मी काहीतरी शेअर करत असते माझ्या प्लांट्सच्याबद्दल, त्याबद्दलही तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की सांगा तुम्ही. मी त्याच्यावरती अंमलबजावणी करेन, त्या गोष्टी मी अंमलात आणेन. आणि अजून नवीन जे बघत आहे त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओ करायला छान वाटेल. मग म्हणजे तुम्हाला काय आवडतं ते समजतं मला मग. ओके, बाय, हॅव अ गुड